दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी येथे माझे हरिवृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जणी जडो देशी तुका म्हणे त्याचे कळले अम्मा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा विठाला बोला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतसिया दुसरे चरण संतसिया त्यांच्या कृपादाने गते जावे सारो त्यांच्या कृपादाने गते जावे सारो त्यांच्या कृपादाने गते जावे बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुया बोले अमृत वचनी तयापती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम गगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुळशीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्ति मानन्दस्कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोदिकामोधिवक्त्रं खलाणीशवाधापनोद्धारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 समचरण दृष्टी विठेवरी साजिरी
तेथे माझे हरी वृत्ती राहो. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ तुकोबाराय आपल्या या 4 चरणाच्या अभंगाद्वारे देवाकडं एक असं उत्कृष्ट मागणी जगद्गुरु तुकोबाराय करतात. सुरुवातीला परिहार द्यायचा तो असा, आजचा दिवस पर्वकाळ आहे महाराज. आजचा दिवस शुभारंभाचा आहे. आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आजचा दिवस हा उत्सवाचा पहिला दिवस असण्या कारणाने आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार आजचा जो अभंग आहे तो गाथ्यामधील पहिला क्रमांकाचा 1 नंबरचा अभंग या आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे महाराज. थोडस भाषा कानडी असल्या कारणाने माझ्या भाषामध्ये काही बदल असेल तर मला सुचवा बर का कीर्तन संपल्यानंतर. का माझी अवस्था तुम्हाला सांगतो मग तुमच्या लक्षात येईल महाराज. माझं शिक्षण झालंय इंग्लिश मीडियम. आईचं म्हणजे मदर टंग जो म्हणतात तो आईचं जीभ जो भाषा आहे तो कानडी आहे आणि माऊलीने मला मराठी शिकवलं. मराठीचा माझा काही संबंध नाही आहे, खरं तो मराठी कसा आला मला माहिती. तर शब्दामध्ये काही फरक झालेस जरा क्षमा करा. तर आजचा अभंगाचा विषय असा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज जे विश्वसंत म्हटले जाते त्यांनी भगवंताकडे एक मागणी मागतात बर का. काय मागणी मागतात तर समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अत्यंत महत्वाचं या मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं मागणी जगद्गुरु तुकाराम महाराज मागतात बर का. तर मंगलाचरणासाठी मागणी मागितलं. आजचा विषय कसा आहे, मंगलाचरणाचा विषय आहे महाराज. मंगलाचरण म्हणजे कुठल्याही उत्सवाचा कुठल्याही कामाचा सुरुवात हा मंगलाचरणानं होत असतो बर का. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकोबारायांनी गाथा लिहिली, नाथ महाराजांनी भागवत लिहिले, नवे नवे एवढं 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद जे आपल्याकडं उपलब्ध आहेत ना, प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण हा असतो बर का. आणि मंगलाचरण हे काय आम्ही साजरा करत नाही, हे आमचे परंपरागत आलेला विषय आहे. तर मंगलाचरण कशासाठी करावं तो मोठा प्रश्न आहे बर का. मंगलाचरण कशासाठी करावं त्याचं 3 शास्त्रानं व्याख्या केलेली आहे. 3 त्याचं डिव्हिजन्स केलेले आहेत. काय कशासाठी मंगलाचरण करावं. आता आम्ही घरात पुष्कळ कामं नवीन नवीन कामं करत असतो ना, त्याच्यासाठी तर आपण काय करतो, पूजा अर्चा करतो ना, तो सुद्धा एक मंगलाचरण आहे बर का. तर मंगलाचरण हे 3 विभागामध्ये दिलेलं आहे. तर पहिला विभाग असा आहे, तर आपण जे संकल्प करत आहोत किंवा कुठल्याही विषयाचा किंवा कुठल्याही कामाचा आम्ही सुरुवात करत आहोत,
ते काम सिद्धीला जावं, त्या कामाची पूर्ण शेवटपर्यंत सिद्धीला जाऊन पोचावं, ह्यासाठी एक मंगलाचरण करत असतो बरं का. दुसरा विषय असा आहे, तर दुसरा मंगलाचरण कशासाठी करतो, जे काम आपण हातात घेत आहोत त्याच्यामध्ये कोणत्याही विघ्न येऊ नये आणि तो काम अर्ध्यामध्ये राहू नये, या कामासाठी मंगलाचरण करत असतो. आणि तिसरा मंगलाचरण जो आहे तो, जे पहिला आहे ते कशासाठी, सिद्धीला जाण्यासाठी. दुसरा आहे तो कशासाठी, त्याच्यामध्ये विघ्न, कुठलाही तऱ्हेचा विघ्न त्या मंगल कार्यामध्ये येता कामा नाही, ह्याच्यासाठी मंगलाचरण आपण करतो. तिसरा मंगलाचरण कसा आहे, तर ते विघ्न तर येणारच नाही, सिद्धीला तर पोचणारच. खरं तो काम पूर्ण झालेलं, म्हणजे ज्या दिवशी आपण मंगलाचरण करतो त्याच दिवशी तो सिद्धीला पोचलेला असतो बरं. कुठल्या दिवशी आपण मंगलाचरण करतो त्याच दिवशी तो काम सिद्धीला पोचतो, कुठल्याही विघ्न न येता. ह्या 3 कामासाठी मंगलाचरण करत असतो. आपण काय करतो, आपण एक काम घेतो हातामध्ये, कुठला काम, घर बांधायचं आहे आता. मग आपल्यामध्ये आणि संतांनी केलेल्या मंगलाचरणामध्ये किती फरक आहे बघा. आपण काय, घर बांधायचं आहे, मग घर बांधायचं असेल तर आम्ही काय करतो, अगोदर आपल्याला प्लॉट बघावं लागणार, मग प्लॉट साठी पैसे गोळा करायला लागणार, मग पैसे गोळा झाल्यानंतर त्याचं परमिशन घ्यायला लागणार, प्लॉट विकत घेतली, परत थोडं दिवस थांबलो, परत पैसा गोळा केला, परत घर बांधायला काढलो, पहिला स्लॅब पडला, पैसे संपले, परत काम थांबलं, परत पैसा गोळा केलो प्रयत्नाने, परत दुसरा स्लॅब पडला. म्हणजे प्रयत्नाने भरून काढणारा जो आहे तो मंगलाचरण सामान्य जीवराशीचा आम्ही तुम्ही जे करतो तो प्रयत्नाने भरून काढलेला मंगलाचरण आहे. पण संतांचं कसं आहे माहित आहे का, ज्ञानेश्वर माऊली संकल्प केले, काय, भिंतीवर बसले आणि भिंतीला म्हटले चल. त्यांना प्रयत्न करावा लागलं काय, चल म्हटल्या पेटला भिंती, धाड 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 चालू केलं. रेड्याच्या डोक्यावर नुसतं हात ठेवलं आणि काय म्हटले, अगदी महाकठीण वेद, ऋग्वेद जो आहे तो महाकठीण आहे. शब्द एवढं, जीभ एवढं मोडायला लागते ऋग्वेद वाचण्यासाठी, तर तो कठीण वेद रेडा बोलायला चालू केला. मग त्यांना प्रयत्न करावे लागले का, नाही. ज्या वेळेला त्यांनी संकल्प केले जाग्यावर सिद्धीला पोचले महाराज. तर आपली संकल्पना जाग्यावर परिपूर्णतेला जाण्यासाठी आपण काय करावं लागते बघा. आपलं विषय कसा असतो, काम तर नको आहे आपल्याला, प्रयत्न न करता पैसे मिळाले किंवा एखादी प्रॉपर्टी मिळाली, एवढं उद्विग्न होतो माणूस. प्रत्येक फोनमध्ये किती कॉन्टॅक्ट्स आहेत, सगळ्यांना सांगणार फोन करून, मी हे केलं बरं का, मला हे मिळालं. म्हणजे जो नास्तिक आहे, जो आपल्या बरोबर येणारच नाही आहे, ते जर आपल्याला प्राप्त झालं तर आपल्याला एवढा मनात एवढं उल्हास तयार होतो
की ते बोलून दाखवल्याशिवाय समाधानच होत नाही. काय होतंय म्हणताय, मला धरून सांगतो हं. बोलून सांगितल्याशिवाय आपल्या मनातलं क्लिअरच होत नाही ते. अहो मी तर एका ठिकाणी कीर्तनला गेलो, आता आपण बसलो ना ऑफिसमध्ये जेवायला, भल्याच लोक यायचे, तिथं दर्शन घ्यायचे जायचे. एकटा तर आला, जय हरी महाराज, जय हरी, बसू का म्हटलं, बसा. माझी 2 ट्रॅक्टर आहेत म्हटला. मी काहीच बोललो नाही. पोरं 2 मिलिटरीत आहेत, मी काहीच बोललो नाही. महाराज मी तुम्हालाच सांगतोय. बरं बरं म्हटलो. आणि बायको नोकरीला आहे. बरं बरं म्हटलो. मग तुम्ही, मी काय नाही म्हटलं, मी असंच. माझ्या जिभेवर आलेला शब्द परत गेला. तुला काय वाटतं काय म्हणणार होतो मी. अहो एवढं सुंदर देह मिळालंय आपल्याला, सुगंध या देहाला महाराज, पारमार्थ या देहात शिरलं ना, भगवंताचं नामचिंतन या देहामध्ये शिरलं ना, या देहाला सुगंध आहे, सुगंध. पण कसं आहे, माऊली एवढं गोड लिहितात, विषय विषाचा पडी पाडू, गोड पारमार्थ लागे कडू, कडू तोच गोडू जीवाशी झाला. नामचिंतन गोड लागत नाही महाराज. आमचे गुरुजी मच्छिंद्रनाथ बुवा डवरी म्हणून होते, त्यांनी एक दृष्टांत फार गोड सांगायचे. अजून मला आठवतं, मी प्रत्येक कीर्तनात ते कीर्तन मला वाटतं 100-200 वेळा हे दृष्टांत सांगितलं असेल, तर मला मनाची पूर्णता अजून झालेलीच नाही. प्रत्येक शब्दात ते दृष्टांत मला आठवतं. का जिभेवर नाम संकीर्तन येत नाही, त्याच्यावरती एक गोड दृष्टांत सांगायचं, लौकिकातलं गोड दृष्टांत. आता बघा, निसर्ग बदलला, उन्हाचा तडाखा वाढला की आपल्याला सर्दी ताप येतोच ना. का म्हणजे निसर्गात बदल झालेला आहे. सर्दी ताप आला, 4-5 दिवस बघा जिभेला काहीच गोड लागतच नाही. तुम्ही म्हणा त्या माणसाला, अरे जरा खा की, अरे नाही ना, कायच चव लागना, पीठ खाल्ल्यासारखं वाटतं, जिभेला काहीच चव नाही आहे. कशामुळं? अंगात ताप आहे, तापेमुळं जिभेला चव येत नाही. तसं अंगात पाप असेल, अंगात जरी पाप असेल तर जिभेवर नाम संकीर्तन येणार. एवढं गोड दृष्टांत देऊन सांगायचं. तर जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला साकडं घालतात. काय साकडं घालतात बघा, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. ज्या ठिकाणी समचरण आहे, ज्या ठिकाणी दृष्टी समान आहे आणि तो व्यक्ती विठेवर उभा आहे, त्या ठिकाणी माझं काय कर, वृत्ती काय कर, स्थिर कर. माणसाचं कसं झालंय सांगू, संसारामध्ये विषय वाईट आहेत, वृत्ती 100% जाते. पारमार्थामध्ये विषय गोड आहेत, खरं वृत्ती पारमार्थाकडे येत नाही. काय येत नाही बरं, तर त्याला काय झालंय, ताप आहे, ताप अंगामध्ये ताप असल्यामुळं भजन गोड लागत नाही महाराज. ज्या दिवशी भजन गोड लागेल त्या माणसाला तुम्ही 10 वेळा घराकडे सोडून या, तो आणि मंदिरातच परत येणार. का? टाळ आवाज आले की तो मंदिराकडे पळत येणार. कोणतरी रामकृष्ण हरी म्हटले तोंडानं, त्यांच्या पायावरच पडणार.
म्हणजे काय होणार, ज्या अर्थी वृत्ती लीन होते, विषय मनामधले सगळं संपूर्ण जळून जाते. त्यासाठी तुकाराम महाराज एवढं, त्यावेळेला काही MA PhD नव्हते बरं का, त्यांनी काय ग्रॅज्युएशन करायला नव्हतं, एवढं काय शिक्षण त्यांचं काय मोठं नव्हतं. खरं वेदांत केसरी असणारे लोक पायाजवळ असायचे त्यांच्या. तर दशग्रंथी असलेले रामेश्वर भट्ट त्यांनी असं लिहितात, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलनेशी तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलनेशी तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलनेशी मनोन रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले, चरणे मस्तक ठेविले, आरती तुकारामा महाकैवाट, आरती तुकारामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा. गीता तोलनेचे ब्रह्म तुकाचे आले, तुकिता तुलनेचे ब्रह्म तुकाचे आले. म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले, चरणे मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे. काय म्हणले तुकोबाराय, रामेश्वर भट्ट काय म्हणले, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. अहो दशग्रंथी असणारे रामेश्वर भट्ट चरणावर मस्तक ठेवून सांगतात, तुकिता तुलनेशी ब्रह्म सुद्धा कमी पडले हो. असं असणारे तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात महाराज. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, हे ते माझे हरी वृत्ती राहो. संतांचं चरित्र कसं आहे सांगू का. कान असणारे ऐकू येणाऱ्यांचा उद्धार करतात बर का. कान असणारे आणि ऐकू येणाऱ्यांचं उद्धार कशानं, संतांच्या दर्शनानं. आणि कान असणारे ऐकू न येणाऱ्यांचा सुद्धा उद्धार करू शकतात. आणि कान नसणारे ऐकू न येणाऱ्यांचं सुद्धा उद्धार करू शकतात. उदाहरण सांगू, रेड्याला कान आहे, ऐकू सुद्धा येतंय, ते उद्धार झाला. सच्चिदानंद बाबा
अहो सच्चिदानंद बाबांचं जर कथा सांगितलो डोळ्यातनं पाणी येईल महाराज. ते एक व्यक्ती मेलेले प्रेत घेऊन जायत होते आळंदीमधनं. ज्ञानेश्वर माऊली तिकडनं येत होते, बघितले काय आहे ते वारलेत म्हटले, घेऊन चालू उतरवा खाली. उतरवलं, मस्तकावर हात ठेवलं, बाबा उठा. उठले महाराज. तिथं कान होते तर ऐकू येत. प्रेताला ऐकू येतंय काय हो? नाही येणार. कान आहेत की प्रेताला. आणि आमच्या तुमच्या सारख्याला कान बी आहेत, ऐकू बी येतंय, दिसतंय बी, पाय आहेत. येतोच काय कीर्तनाला? मी येताना दोघा तिघांनी विचारलं, अरे येता काय कीर्तनाला? नाही म्हटले. अरे रविवार आहे रे, आज काय काम आहे, चला ना. नाही. काय येत नाही? कुठलं तर पुण्याई असेल तरच भजनाला येऊन देतंय मन महाराज. तर पुण्याई जर नसेल, भजनाच्या दारातनं जायला सांगतंय, तर तिथं आत येऊ देत नाही. एवढं वाईट आहे. मी जरा कठीण शब्द वापरतो, क्षमा करा बरं का. मंदिराच्या समोर न जाईल तर मंदिरात येणार नाही. ते का? त्याला परमिशनच नाहीये. आणि ज्याचं पुण्य असेल ना, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, चालू सन्मुख तो कैसा, चालू सन्मुख तो कैसा, संत चरण पावन आजी पिटले माझे कोरे, आजी पिटले माझे कोरे, संत चरण पावन आजी पिटले माझे कोरे, आजी पिटले माझे कोरे. पुण्य फळाले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, चालू सन्मुख तो कैसा, संत चरण पावन. पुण्य फळाले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, चालू सन्मुख तो कैसा, संत चरण पावन. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य असल्याशिवाय भजनामध्ये किंवा संतांच्या दर्शनामध्ये येऊ शकत नाही. कुणी यावं आणि भजन ऐकावं किंवा भजन करावं सोपं आहे काय महाराज? नाही. आम्ही जितकं समजलो तेवढं तर सोपं नाही बरं का. तेवढं सोपं नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जरा ऐकला तर आपलं त्यांचं नाव जरी घेतलो तर यम कापतो बरं का. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ओ नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता काय यम, नाम घेता काय यम, नाम घेता काय यम.
पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. बघा महाराज, यम आल्यानंतर आपण कापतोय का नाही? 100% कापणार. कापायला आम्ही शुद्धीत असलो तर सोडा. त्या वेळेला का नामचिंतनाचा बळ कमी पडला तर जीव जाते वेळी शुद्धीत नसते महाराज. आणि नामचिंतनाचा जर बळ असेल तर तो माणूस हसत असतो. का? त्याला माहित आहे हा देह कसा आहे, नाशिवंत आहे आणि ह्याचा काहीच भरोसा नाही. हे असून तरी काय आणि नसून तरी काय. हा साधू कसा आहे, उदास असला तर त्याला साधू म्हटलं जातं महाराज. देहावर प्रेम करणारे संत नसतात बरं का. वेशभूषण करणारे संत नसतात. मग संत कुणाला म्हणावं, कुणाला आम्ही आलिंगन द्यावं, कुणाच्या चरणावर आपण मस्तक ठेवावं हे आपल्याकडे आहे बरं का. कोणी बी दिसला. मी एका गावामध्ये कीर्तनला गेलो महाराज. एक माऊली येऊन बसले माझ्या समोर, असं गंध लावलेले. मग कीर्तन संपल्यानंतर त्यांनीच मला या म्हणले आमच्या घरात थोडस दूध घेऊन जावा. गेलो, त्यांच्या माता होते, आले. काय हो तुम्ही एवढं छान गंध लावताय. ती माऊली म्हणाली, महाराज त्याच्या गंधावर जाऊ नका तुम्ही. ते कीर्तनला जाते आणि चपल चोरून येतोय म्हणजे त्याच्या गंधावर कशाला जाताय. तो गंध लावतोय खरं त्याच बुद्धी. मग कुणाला संत म्हणावं महाराज. जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तुझी जाणावा. अहो एक माणूस तळमळतोय आणि तुझ्याकडे तीर्थ पाणी आहे, तू बसमधनं प्रवास करतोयस, त्याला ताण लागलाय, तळमळतोय तो. अरे जरा पाणी दे म्हणतोय, नाही म्हणतोय तो तीर्थ आहे मला घरी न्यायचं आहे. अरे तू तीर्थ काय कर, कशाचा तो तीर्थ, काय उपयोगाचा तो तीर्थ, काहीच उपयोग नाही मला. त्या तहान जर करता त्याला भागवता आलं नाही तर तो गंगा जल असून सुद्धा काही उपयोग नाही. एक दृष्टांत देतो म्हणजे कळल. एक व्यक्ती शेतामध्ये काम करत असताना डोंगरात ना, इकडे डोंगर कमी आहे, आमच्याकडे डोंगर जास्त आहे. मग डोंगराच्या बाजूला काम करत असताना त्याच्या डोंगरावरनं एक मोठा दगड आला आणि बरोबर त्याच्या हातावर आला दगड, मोठा दगड. मग तो व्याकुळ झाला. दगडात खालचा हात काय निघाना, तळमळायला चालू झाला. असं बघतोय इकडं तिकडं कोणीच दिसत नाही, एवढं व्याकुळ होतोय, रक्त जाईत असतोय. मग त्याच रस्त्याने एक रॉयल एनफिल्ड घेऊन कोल्हापूर केसरी पैलवान येतोय, धाड 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 धाड. तो हाक मारतोय, ओ माऊली जरा या. गाडी बंद करून यायला 10 मिनिटं लागले त्याला. एक क्षणाचा सुद्धा त्रास सहन होईना याला. त्याला हाफ स्टँड लावला, परत काढला, परत फुल लावला, मग काढून यायला वेळ झाला. अहो माझ्या हातावर दगड आलाय हो, तुम्ही तर पैलवान दिसताय, जरा दगड काढावा. हे खुळ्या म्हणाला, हे ताकद काय तुझं दगड उचलायला बाळगले होय म्हटला. तो रोज किती व्यायाम करावा लागतंय मला, दुपारपर्यंत 10 वेळा व्यायामला जातोय मी. देह माझं सदृढ आहे. अहो ते सगळं असू दे हो, जरा काढा ना. नाही म्हटलं ह्याच्यासाठी माझं
ताकद वेस्ट करणार नाही. गाडी घेतला आणि निघाला. बळ आहे, खरं मदत करायची भूमिका किंवा बुद्धी किंवा वृत्ती नाही आहे. आणि एक असं हडकुळ त्या रस्त्यानं आलं, असं बघितलं व्याकुळ होतच आलं तिकडनं. अरे दादा दादा म्हणाला, हातावर दगड एवढा मोठा, शान्या कसं काय म्हणाला. म्हटला तो जास्त बोलू नको, लई दुखाला, एक काढ जरा दगड. मला डॉक्टर अजिबात काय उचलू नका म्हणून सांगितलं. बरं केलं, तुझ्या अंगात काहीच नाही, अजिबात काय ओझ उचलायचं काय. ह्या देहाचा उपयोग आहे, काय उपयोग आहे काय. बरं हे गेल्यानंतर मला जरा सांगा, नाव घेतात काय हो. एखादा व्यक्ती गेला समजा, मग एकट्यानं फोन केला त्यांच्या घरातल्या बाजूला, काय म्हणून, अहो ते शामरावचं मड नेलं का असं विचारतो. प्रेत गेलं का, म्हणजे नाव सुद्धा जाग्यावर निकामी होतो महाराज. काय राहतो, नाव सुद्धा निकामी होतो. मग ह्या देहाचा भरोसा आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध सोडा माया आशा, वारे सावध सोडा माया आशा. काही नकळे मग गळा पडेल पाशा, काही नकळे मग गळा पडेल पाशा. पुढे हुशार थोरा हे वळसाला, राम राम स्मरादे, राम राम स्मरादे. पुढे हुशार थोरा हे वळसाला, राम राम स्मरादे, राम राम स्मरादे. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध सोडा मनाचा, वारे सावध सोडा मायाचा. काही नटन मग गळा पडला पाचा, काही नटन मग गळा पडला पाचा. उचार थोरा हे वळसागा, पुढे हुशार थोरा हे वळसागा. राम नाम स्मरा आधी, राम नाम स्मरा आधी, राम नाम स्मरा आधी, राम नाम स्मरा आधी. दोनच मुक्त्याला बंद करायचं. कीर्तनात वाजवताना दोनच मुक्त्याला बंद करायचं. कीर्तन संपल्यानंतर भजनामध्ये 3 मुक्ती. तर क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा. काही न कळे मग गळा पडेल फाशा. रे हुशार थोरा हे वळसागा. एक क्षणाचा सुद्धा भरवसा या देहाचा नाही. आणि आम्ही रिचार्ज मोबाईलला किती दिवसाचा करतोय, माझं तर पोस्टपेडच आहे. कुठल्या भरोश्यावर आपण रिचार्ज करतोय सांगा. काही नाही, आपण अंध झालेलो. म्हणून उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी. किती तर प्रमाण आपण द्यायचं. तर आपण अंध ह्या संसारामध्ये अडकलो आहोत. ते जाग करण्यासाठीच संतांचा अवतार आहे महाराज. त्यांनी येऊन आमच्या समोर आमच्या सारखं होऊन येऊन देवाकडे मागणी मागतात. काय म्हणजे आपण शिकावं. आता तालमीत बघा की तो डाव टाकून, आपला गुरु जो असतोय ना, तो डाव टाकून सांगतोय हे डाव असं टाकायचा. मग भूतीनं सगळं बघत्यात आणि मग तो डाव कसा खेळायचा
दाखविल्याशिवाय देव 10 अवतार घेतले हो. 10 अवतारामध्ये देवानं काय केलं? जन्म घेतले तर मारायला चालूच. पुतणीला अजून बाळ असतानाच किती तर दैत्य लोकांनी जन्म घेतलं त्याने आणि दैत्य लोकांनी संपवलंच. 10 वेळा घेतले जन्म. तर 10 वेळा घेऊन सुद्धा दैत्य काय संपेच नात. मग वरती वैकुंठात सभा भरलं. देवानं आता त्याच्यावर सगळं समरी काढली. म्हटलं आता जन्म घ्यायचं आणि दैत्याशनी मारायचं, जन्म घ्यायचं दैत्याशनी मारायचं, हे काय धंदा आहे आमचा? म्हटलं एवढंच मला काम आहे काय? आता बंद करायचं. म्हटलं दैत्याशनी असं मारायचं नाही. मग काय करायचं? जरा अभ्यास करा म्हटले सगळ्याशनी. खालची लोक असतात ना, अभ्यास करा. मग ते अभ्यास केले. देवालाच कळलं आता खालच्याशनी काय कळतं. देव म्हटले आता नाही असं जाऊन चालणार. आता काय व्हायचं? संतांच्या देहातनं जायचं आणि काय करायचं? वाईट लोकांनी मारायचं नाहीच. मग काय करायचं? त्यांच्यातलं वाईट वृत्ती मारायची. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटी सांडो त्यातला जो वाकुडपणा आहे तो मारायचा. म्हणून संतांचा जन्म झाला. आम्ही पुण्यवान आहोत. ज्या भूमीमध्ये संतांचा जन्म झालं त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. आम्ही भाग्यवान आहे महाराज. आता काही कंट्रीज असा आहेत, आपण टीव्हीवर बघितला अशिला, तर त्या देशामध्ये भक्ती प्रेम असं तर सोडा, खायला अन्न सुद्धा नाहीये, प्यायला पाणी नाहीच आहे. आता काही अरब कंट्रीज आहेत बघा, काहीच नाहीये. मग विश्वसंस्थेनं त्यांना मदत करण्यासाठी काहीतरी उपक्रम तिकडे राबवतात. आणि आपण या भूमीमध्ये जन्माला येऊन ते नवे ते त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन किती लोकांच्या घरात गाता आहे हो? हात वर करा बरोबर. एवढेच, बाकीच्यांच्या घरात गाताच नाही आहे. अहो पंचम वेद आहे ते महाराज. जीवन चालवण्यासाठी आपल्याला कसं पैसा लागतोय तेवढ्याच ताकदीचं तुकाराम महाराजांचा गाथा लागतो बरं का. गाथा प्रत्येक जीवनातल्या संकट आला की तुम्ही गाथा काढून बघा, त्या संदर्भाचा अभंग त्याच्यामध्ये आहे महाराज. आपल्याला जो संकट आलेला असतोय त्याच संदर्भातला भूमिका आपण काय घ्यायची ह्या संदर्भात एक अभंग त्याच्यामध्ये आहे. फक्त पेशन्स पाहिजे हुडकायला. बघ ते काय गुगल नाही असं म्हटलं की डायरेक्ट तिथं घेऊन जायला. आपल्याला काय पाहिजे? पेशन्स पाहिजे. आमच्या गावामध्ये एक रामचंद्र महाराज म्हणून होते महाराज. त्यांचं काहीच नव्हतं. मी लहानपणी पकवाज शिकत असताना माझ्या निदर्शनात आलं ते. त्यांचं काहीच म्हणजे प्रॉपर्टी काहीच नव्हती. रोज ज्ञानेश्वरी घेऊन विठ्ठल मंदिरात बसायचे, दुसरं काही काम नाही. ज्ञानेश्वरी वाचत असताना 7-8-10 पानं झालं की 100 रुपयाचं नोट निघत होता महाराज. 100 रुपयाचा नोट आम्ही डोळ्यानं बघितलंय बरं. कुणी आणून ठेवत होतं आणि त्यांचा संसार कसं चालत होता हे आम्हाला माहिती नव्हतं. एवढं दयाळू माऊली आहेत महाराज. संत त्यांच्या जवळ आपण गेलो, त्यांचं दर्शन घेतलं किंवा आलिंगन घेतला. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा
खाली बोला याची सीमा. निस्ता संतांचं आलिंगन घडलं तर मोक्ष आहे हो. तेवढं मोठे संत देवाजवळ मागणी मागतात. काय? समच्चरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. माझं वृत्ती कुठं राहावं? त्याच्या चरणाजवळ राहावं. एवढी भगवंता मला उपकार कर म्हणून देवाकडे मागतात बरं का. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थ जो दिसतोय तो आपल्या बरोबर कुठलाच येत नाही, सगळं माईक आहे महाराज. एखादा मनुष्य कधीच काय दान देत नव्हता, मग तो काय केलता? घराजवळ भिक्षुक येतात म्हणून गेटवर एक सिक्युरिटी गार्ड नेमला. भिक्षुक आले, अजिबात घरात सोडायचं नाही. मग तो भिक्षुक आला घरासमोर, तो सिक्युरिटी गार्ड जेवत होता. तो असं जेवण चालू करायला मग ह्यो मागून निघाला आणि आत गेला. कसं काय आलास रे तू? म्हणला, तुमचा जो नोकर ठेवलाय ना तो जेवालाय म्हटला, मी त्याच्या मागणं आलो. गेला, 2 लावला त्याला. तुला माणूस हा त्याला दिसत नाही बरे म्हटला, एवढा मोठा पगार घेतोस, तुला कपडे दिलेत, शूज दिलेत, मोबाईल दिले, काठी दिले, टोपी दिले, तू काय करतोस म्हणाले. कानसुळात दिला 2. त्याला काढ बाहेर म्हटला. अजिबात मला भिक्षुक घरात आलेलं चालत नाही. त्यानं काढला बाहेर. एक 8 दिवस गेले. तो परत भिक्षुक आला. तो आला, म्हणलं मला आज जायचं आहे. तू परवा मला मार खायला लावलेस म्हटला. तू अजिबात यायचं नाही, मला दिसायचं नाही, तू निघ म्हणाला इथनं. नाही नाही, मी दान मागायला आलो नाही म्हटला. तो तुमच्या सावकारला मी काय तर द्यायचं आहे म्हटला. काय देणार आहे? तू नुसता मला ने तिथं म्हटलं. मग त्याला घेऊन गेला. तो समोर गेल्यावर सावकारला म्हणला, काय रे आणि का आलास तू? नाही, तुम्हाला काय तर द्यायचं आहे म्हटलं. मग काय द्यायचं आहे? सुई आणि दोरा. सुई दोरा हे काय रे? अहो मी म्हटला परवा स्वर्गाला गेलतो, इथनं तुम्ही मारल्यानंतर मी स्वर्गात गेलो आणि तुमचे आई वडील होते तिथं म्हटला. त्यांचे कपडे पाक फाटल्यात म्हटला आणि आमच्या पोरग्याला तेवढं सुयेनी दोरा घेऊन यायला सांगा असं निरोप दिलेत. आता तू एवढा विचित्र माणूस की तू मला एक आणा दिला नाहीस आणि ते सुई दोरा तू आईला काय घेऊन जाणार आहेस? आई बाबाला ते मी आणलोय म्हटला, ते जाताना घेऊन जा. खुळ्या म्हटला, स्वर्गात कोण घेऊन जात वे असलं म्हणाला. मग तू काय एवढं घेऊन जाणार आहेस वय म्हणाला? 1 रुपये देईनास मला म्हटला. एवढं सगळं प्रॉपर्टी केलंय सगळं, एक सुई दोरा सुद्धा घेऊन जायची आपल्याला. महाराज काय करावं माहित आहे का? मला हात जोडून विनंती करावी असं वाटतं. 100 रुपये जरी आम्ही कमवलो ना, 10 रुपये देवासाठी खर्च करावं. 10 रुपये जरी देवासाठी खर्च केलो ना, देव आमच्यासाठी 10 करोड खर्च करण्याची ताकद ठेवतो बरं का. जर आम्ही काहीच केलो नाही, आम्ही देवासाठी काहीच केलो नाही, तर देव आमच्यासाठी करायला. एक व्यक्ती कोम्यामध्ये आहे, ऑक्सिजन लावले, व्हेंटिलेटरवर आहे, 10 कोटी बँकेत आहेत. त्याला पोरं, आई वडील कोणीच नाही. काय करणारा? पैसे आणणार कोण आणि याला वाचवणार कोण? अहो एवढं सायन्स पुढे जाऊन सुद्धा डॉक्टर काय म्हणतात? सगळं केलंय माझं प्रयत्न बरं का, शेवटी काय? मग त्यांच्या हातात असत होता, मग लोक मेलीच नसतील. काहीच नाही त्यांच्या हातात. सगळं खेळ खेळणारा वेगळा आहे. आपल्याला असं वाटतंय डॉक्टरवर एवढं विश्वास आमचा
एखादं या महाराजासारखा आला, अरे खोकला लागलाय ना शान्या, कशाला, जरा वेलदोडा खा किंवा जरा काय तर काढा करून, तुळशीचा काढा करून पिके. हे डॉक्टर असं पहिलं यम तेवढं लिहिल्याला दिसतंय, पुढं काय लिहितोय, प्रिस्क्रिप्शन बघितलंय ना तुम्ही, तो यम लिहितोय. ते मेटाशिड आहे, मेटाशिन आहे काय काय, त्यांची भाषा त्या मेडिकल स्टोअर वाल्यालाच कळतंय बरं का आपल्याला. यम लिहितोय. त्या डॉक्टरवर एवढा विश्वास, त्याचं गोळी घेऊन आलो की नाही, म्हणजे पैसे देऊन जे खातो आपण त्याच्यावर 100% विश्वास आहे आपल्याला. पैसे देऊन जे खातो ना त्याच्यावर लई विश्वास. नामचिंतन सुद्धा असं आहे हो. तुकाराम महाराज म्हटले, देव घ्या फुका न लगे मुखा, रुका लोण मोल काही. पैसे लागत नाही हो. आता मला सांगा, आपण निवद दाखवतो घरामध्ये, निवद दाखवली, ठेवलो निवद, आत आलो आणि देवानं जर तो दही भात घेऊन खाल्ला, आपण काय म्हणणार, कोण काय करणी केलंय. अहो दही भात ठेवलो मंदिरात, गायब झालंय दही भात. देवानं खाल्लंय हे वृत्ती आमच्या मनात. नामदेवाला असंच घडलं महाराज. नामदेवांचं वडील काय म्हटले, नामा मी उद्या गावाला चाललोय रे, एवढं नेवद देऊन देवाला दाखवून घेऊन ये. बर म्हटला, काय अडचण नाही. पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल. तर तो घेऊन गेला, तिथं निवद ठेवला. 3 वर्षाचा मुलगा हो. जेव म्हटला आणि खांबाला टेकून बसला. तो कधीच जेवला ता, रोज नुसता असं दाखवून घेऊन येत होता त्याचा बाबा. मग ह्यो 12 पर्यंत बसला. उठला, देवा जेवणार आहेस का नाही. एक बी नाही आणि 2 बी नाही. जेवलास तर तुझ्या पायावर डोकं आपटणारच. 5 मिनिटं, 5 म्हणतो म्हटला, 5, 1, 2, 3, 4, 5 डोकं घेऊन गेला. देवच धरला त्याला. नामा जेवतो रे. मग जेव म्हटला. जेवतो खरं, आता इथं विटेवर कोण उभा राहणार, एवढं बी डोकं नाही तुला म्हटला. तू ये जेवायला, मी राहतो म्हटला. मी राहतो ना तोपर्यंत. देव हसायला लागले हो. खाली नामदेव ताट दिलं त्यांच्या हातात आणि जाऊन स्वतः विठेवर उभा राहिले हो नामदेव महाराज. एवढं सामर्थ्य संतांचं आहे. देव जेवले आणि घराकडे आल्यानंतर आई म्हटली, अरे प्रसाद कुठं आहे. कुठलं प्रसाद म्हटला. खाल्ला की जो. 2 सपाटा दिली आईनं. खोटं बोलतोस म्हटली. नाही ग आई, देवानं खाल्लं. काय सांगतोस लबाड, एवढा हाईस रे, लबाड सांगायला आले. आणि 2 लावले. रडत बसलं. दुसऱ्या दिवशी बाबा आला, विचारला, काय झालं रे बाळा. बाबा खरोखर सांगतो म्हणला, पांडुरंगाकडे मी घेऊन गेलतो निवड, त्यानं खाल्लं हो. जरा पोरांच्या बाबतीत बाबा जरा कानाडोळा करतोय करता, मला धरून सांगतो. चल बघूया म्हणजे. निवद परत दुसऱ्या दिवशी घेऊन गेला, समोर ठेवला. तसंच धमकी दिली, शेम देवा, नाही खाल्लास तर डोकं. नामदेव महाराज जोपर्यंत या पृथ्वीवर होते ना, देवाला धमकी देतच आल्यात त्यांनी. देव भिवून कापायचा. आता माझा नामा काय म्हणतोय काय की, म्हणजे एवढं भक्तीचं सामर्थ्य होतं महाराजांचं. करीना प्राणाची घात माझा, करीना प्राणाची घात माझा, करीना प्राणाची घात माझा, करीना प्राणाची घात माझा. बोलनाची काय जेवणाची, काय वनाचे, काय जेवणाचे. अरे बोलनाची काय जेवणाची, काय बोलनाचे, काय जेवणाचे.
करीन प्राणाची घात माझा ओ करीन प्राणाची घात माझा करीन प्राणाची घात माझा करीन प्राणाची घात माझा. एवढं सामर्थ्य त्यांच्या अंगात होतं. चेष्टा नव्हते नामदेव महाराज. मग देवाला दिल्यानंतर देव 5 मिनिटं बघितले आणि टपकन आले आणि घेतले नैवेद्याने खायले. त्यांचं वडील साष्टांग दंडवत घातला होणार. म्हणले आमच्या वडिलांच्या वडिलापासून आम्ही हे करत आलोय, कधीच देवानं आमच्याकडे बघितला नाही हो. नामा धन्य झालो. असं संतांचं सामर्थ्य आहे महाराज. संतांचं सामर्थ्य साधे नाही. म्हणूनच तेच नामदेवराय तुकोबांच्या रूपात आले आणि तेच आज इचलकरंजीमध्ये मागणी काय मागतात माहिती आहे का? समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. रामचरण दृष्टी विठेवरी साजिरी. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. रामचरण दृष्टी विठेवरी साजिरी. ते माझ्या हरी व्रती ते माझे हरी व्रती ते माझ्या हरी. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. ते माझी हरी व्रती ते माझे हरी व्रती. समाचरण दृष्टी विठेवरी साजिरी. ते माझे हरी व्रती ते माझे हरी व्रती. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. येथे माझे हरी राहो. अनेक नलगे मायेक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. काहीच आपल्या बरोबर येणार नाही महाराज. हे जे माईक पदार्थ आपल्याला दिसतंय हे फक्त हितच उपयोगाला येतं. नंतर आपल्याला वाटतं हे येईल आमच्या बरोबर, काहीच येत नाही. अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जणी जडो देशी. असं म्हटल्यानंतर भगवंताने तुकोबारायांना काय सांगितलं? तुला संसारात व्यथे आलाय काय? तुला मोठा संसाराचा हे देतो काय? ब्रह्मपदाचा तुला काय देतो? आरक्षण म्हणतो आपण ना. तुला ब्रह्मपद देतो. त्या ब्रह्मपदानं तू संसार तुझा सुखीचा होईल आणि या पृथ्वीवर तुझं नाव गाजेल. चालेल काय? तुकाराम महाराज म्हटले ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी म्हटले. ह्याच्यापेक्षा वाईट आहे म्हटले ब्रह्मादिकाचं पद. ब्रह्म कवा होता येतं माहित आहे का? इंद्र व्हायला 100 याग करायला लागते. इंद्रपद जरा प्राप्त व्हायचं असेल 100 याग करायला लागते. आणि ब्रह्म जर व्हायचं असेल तर 1000 वेळा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन ब्राह्मण आचरण करावं लागते. किती वेळा? 1000 वेळा. आपण सकाळी उठतोय हेच का नाही हेच आमच्या हातात नाही. आणि जन्म घेणं म्हणजे काय? शक्य नाही. ब्रह्माचं जे काही पालन आहे तेव्हा हे काय तू आम्हाला लालशी लावू नकोस म्हटले तुकोबाराय. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जणी जडो देशी. हे सगळं दिसतंय ना. मला जरा सांगा, किती पैसा कमविल्यानंतर त्याला सावकार म्हटलं जातं? किती पैसा कमविल्यानंतर? 1 कोटी? 500 कोटी? अहो मी परवा युट्यूबला बघितलो, तो अंबानी
बटाट्याची भाजी आणि चपाती रोल केलेलं रस्त्यावर उभा राहून खाईत होता हो. कुठं? आणि त्याला 5 सिक्युरिटी गार्ड ते मोडून खाईत होते त्याच चपातीतलं. तो खाल्ला, मग त्याच्या हातात दिला, दुसऱ्याने खाल्लेलं तो खाईत होता. कोण? मुकेश अंबानी. एका सेकंडला 1 कोटी इन्कम आहे त्याचं. इन्कम किती आहे? पर सेकंड 1 कोटी इन्कम आहे. दुसऱ्याने खाऊन सोडल्याला खायला लागते. आम्ही दुसऱ्याच्या ताटातनं खाणार नाही. आम्ही ताटातनं, त्याला जरा वाढले, तू जरा खा की. उष्ट्या हातानं वाढलेलं खाऊ शकतो काय? मी नाही खाणार. 4 लोक खाऊन बघितलेला चपाती तो खाईत होता महाराज. मग तो श्रीमंत आहे काय? आम्ही? कोण श्रीमंत आहे? पैशानं श्रीमंत नाही महाराज, दानानं श्रीमंत होऊ शकतोय महाराज. दानानं. सप्त्याला वर्गणी घ्या आणायला गेला, तो लिहितोय 101 रुपये घ्या, आणि सप्ताह संपल्यावर हिशोब तेवढा दाखवा. 101 रुपयाला. म्हणजे दानानं कशानं काय होतंय हे अजून आपल्याला कळलेलं नाही आहे. मग तुकाराम महाराज तर म्हणतात, ब्रह्माचं स्वरूप सुद्धा आपल्याला, आमच्यात आणि त्यांच्यात किती अंतर आहे हो महाराज. तुकाराम महाराज कुठं आणि आम्ही कुठं? आणि आम्ही बी एवढं वर्ष भजन करतोय, त्यांनी बी भजन केले, देहासकट वैकुंठला गेले. आम्ही केव्हा जाणार? कधी गेलता? उगाच स्मशानावर जाऊन बोलायचं हो. काय काय नाहीच नाही. सगळं घराकडे आला की नाही, खुरपं घेऊन दुसऱ्याचं बांध कापायला गेला. बरोबर आहे ना? मी जरा नॉन टेक्निकल बोलतो. स्वतःच्या बांधाला गवत असलं तरी सुद्धा माणूस एवढं निर्लज्ज आहे का नाही? का? म्हणजे संतांची संगती कमी पडते आपल्याला. त्याचं मूळ गाभा तिथं आहे महाराज. संतांच्या संगतीत किती तास आपण राहतो तेवढं आमच्या मनावर किंवा बुद्धीवर तेवढं प्रकाश पडणार आहे महाराज. दिवसातनं 1 वेळा 1 संतांना भेटा. 1च वेळा. एक टायमिंग ठरवा, एक शेड्यूल लावा. संतांना भेटणं काय करायचं नाही, नुसता त्यांना डोळ्यानं बघणं, दर्शन घेणं. नाही वृत्ती पालटली तर ऐका मला, पालटणारच. कारण आपण कुठल्या भावनेनं त्या संतांना भेटतो हे अत्यंत महत्वाचं आहे महाराज. राजस्थानमध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं महाराज. एक छोटस दृष्टांत सांगतो. देव कसं संतांच्या जवळ असतो त्याचं एक मोठं उदाहरण सांगतो. राजस्थानमध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू होता. बादशाह आला, एक गाय आणलं तिथं आणि भर कीर्तनात गाय कापलं. नामदेवरायजी कीर्तनातच होते. हे नामा म्हणाले, तुझं देव खरं असेल तर हे गाय उठीव. नामदेवराय म्हटले काय अडचण नाही, उठवतो. 3 दिवस पाहिजे म्हणजे. हे म्हणला 3 दिवस. राजा खुर्ची टाकून बसला. 3 दिवस कीर्तन चालू होतं महाराज. 3ऱ्या दिवशी दिवस संपायला 5 मिनिटं कमी असताना गाय उठून उभा राहिला कीर्तनामध्ये. देव मागच होती की. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देव स्वतः उभं असायचे, कंबर बांधून माग. कीर्तन संपलं, जय विठ्ठल झाला, आरती झाली. देव पाया पडायला यायचे हो नामदेवरायांच्या. पाया पडायला आले. तू काय बरोबर केला नाहीस म्हटलं. का? अरे एक गाय उठवायला 3 दिवस. म्हणलं नामा
तुझं वाक्य कसं मोडू? तूच सांगितलास ना 3 दिवसात उठवतो म्हणून. लगेच जरी उठवलो काय लबाड आहे हो म्हणणार. माझ्या भक्ताला कोणीतरी बोलले तर मला सहन होत नाही. 3 दिवस म्हटलास ना, 3 दिवसाच्या आत उठवलं रे. गळ्याला पडून रडायला लागले नामदेवराव. चेष्टा नाही महाराज. देव संतांच्या जवळ असतो आणि संतांच्या जे मुखातनं वाक्य येत ते पूर्णत्व कवा करीन ह्याच्या माग असतो बरं का देव. फक्त आपण संतांच्या जवळ जायला लागते. पण संत कळणं एवढं सोपं नाही महाराज. संत असं कळत नाही. मग तुकोबारायांना म्हटले, तुका तू पंढरपूरला जातोस रे, काय करतोस तिथं? लोक म्हटली हो आपल्यासारखी चेष्टा करणारे असतात ना. काय करतोस तू पंढरीला जाऊन? देव कसा आहे तुझा? मी काय बघायला नाही म्हटला बाबा. तोंड कसा आहे त्याचा? का म्हणजे तुकोबाराय गेले तर देव वाकायचे हो. समोर तुकाराम महाराज गेले तर देव वाकायचे. आवलीनं 1 वर्षी काय केलं, पोरं व्हायला नव्हती. म्हटली मी बी वारीला येऊ काय? तुकोबाराय म्हटले नको. का म्हणजे माझी 6वी पिढी आहे. देवाकडे मी काही मागितलो नाही आणि तुमचं बायकांचं काय खऱ्याचं नसतंय म्हटलं. तुम्ही आलासा आणि काय तर मागितलासा, माझं कार्य सिद्धीला जाणार, काहीच मागणार नाही हो, अजिबात नाही म्हटले. यांनी निघाले वारीला, गेले. आता काय बस ट्रेन सगळं आहे हो, गाड्या आहेत. आता इमान बी येईल पुढं. त्यावेळेला चालत निघायचे. गेले. पुढे गेल्यानंतर मागच्या गावाची एक दिंडी येत होती, त्याच्यात अवली शिरले. आले पंढरपूरला. मग आता ह्या भागातले लोक असतात ना एका फडावर. मग त्या फडावर गेल्यावर झाली, तू कुठं काय आलीस? तुम्ही मला सोडून आलासा, आम्ही मागच्या दिंडीत ना आलो. चल म्हटलं दर्शनला जायचं आहे. निघाले. महाद्वारात गेले. धरलं. काय मागशील खबरदार? अहो नाही हो काही मागणं. आता हे बायकांचं काय खऱ्याचं नसतंय म्हटलं. तुकाराम महाराजांनी विश्वास पटलं नाही आणि पुढं घातलं, समोर घेतलं. चल म्हणाले वर रांगेत गेले. रावळात गेल्यानंतर आत गेले. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक अवलीनं ठेवली. उठून बघते, थोडस असं न कळत तोंड वर. तुकोबाराय बघितले तोंडाकडे. मस्तकावर पाय असं ठेवले, मस्तक पायावर, आणि बाहेर आले. घात गेलीस म्हणजे घात मी काय केलो? काय तरी 100% झालंय म्हटलं. देवाचं तोंड काय केलीस सांग? काहीच नाही. काही बोललोच नाही तर मी काहीच बोललो नाही. खरं सांग म्हटल्यावर सांगितली, एवढं वर्ष झालं मला पोर नाही. देवा जरा बघ की माझ्याकडं. एवढं मनात मी आणलं. एवढं आणल्यावर देवाचं ओझं थोडस कमी झालं. संत मागत नव्हते कोणाकडे, मागितल्यावर थोडस तोंड वर झालं त्यांनी. म्हणजे एवढं तपस्वी तुकोबाराय. काय म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी आहे. देवावर ओझ करून ठेवलेले संत काय मागणार आहेत देवाकडे? काही नको म्हणतात. काय आता कोटी धावे म्हणून तुमची चरण निघलिया, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. आनंद स्वरूपामध्ये विलीन झालेले संत काय देवाकडे मागणार हो? तुझं ब्रह्मादिक पद तूच ठेवून घे, मला काय गरज नाही. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म.
त्यांना वर्म त्याच सापडलं की ह्यो काय काय तर देऊन आम्हाला आमच्या यज्ञाचा भंग करतोय देव. काय देतोय? काय तर असं मोठं पद देणार किंवा काय तर भूषण देणार आणि आपलं चित्त विचलित करणार आणि ह्या भक्तीतनं बाहेर जायला सांगणार. मला काही नको म्हणले. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्मना शिवंत गौवार. कोण म्हणणार आहे? कोण म्हणत असलं या इकडे. नाही कोण म्हणणार इकडे? कोण? पाटील म्हणा. देवरी साजिरी येथे माझे हरी वृत्तीराव, अनेक न लगे माईक पदार्थ, येथे माझी अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुश्चित जणी जडो देशी. अनेक न लगे माईक पदार्थ, येथे माझी अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझी अर्थ नको देवा. हे गाथ्यामधील पहिला अभंग असल्या कारणानं हा अभंग ध्रुवपद अभंग असं म्हटलं जातं महाराज. गाथ्यामधलं कुठलंही अभंग म्हणा आणि हा अभंग म्हणा ध्रुपद म्हटल्यागत होतंय. म्हणजे एवढं सामर्थ्य त्या अभंगामध्ये आहे महाराज. सगळा गाथा मधील प्रत्येक अभंगाला ध्रुवपद म्हणजे समचरण दृष्टी विठेवरील साजिरी. तर एवढं गोड अभंग तुकोबा राहिलेले कोणासाठी हो? आमच्यासाठी बरं का. तुकोबराय सामान्य व्यक्ती नव्हते महाराज. त्यांचा जन्म कशासाठी होता त्यांना कळालेला होता महाराज. आम्ही वैकुंठवाशी आलो ह्याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार आडराने भरले, उच्चिष्टाचे भाग शेष उरले ते पाहू. किती तर प्रमाण आहे. त्यांचा जन्म कशासाठी होता त्यांना कळालेलं होतं. आम्हाला कळलंय, मरूपर्यंतच कळणार नाही. कशाला आम्ही जन्माला आलो हे कळाल्यानंतरच आपल्याला पुढचा रस्ता दिसणार आहे हो. जोपर्यंत तो विषय कळत नाही ना तर आपल्याला पुढचा रस्ता दिसणार नाही. देव, मला एखाद्याने विचारलं, अहो साहेब म्हणाले देव कसा आहे तुम्ही बघितलाय काय? उगाच काय कीर्तन करत फिरताय तुम्ही, इकडे या म्हणाला. कशासाठी कीर्तन करताय तुम्ही? देव बघितलाय कसा आहे? मी म्हंटल तुझ्या गत आहे. काय तर सांगू नका म्हटलं. ह्याच्या गत आहे का त्याच्या गत आहे का त्याच्या गत आहे? नाही नाही तुझ्या गत आहे म्हटलं मी. देव कसा आहे? अवस्था रूपी देव आहे महाराज. अवस्था आपल्या मनामध्ये जशी अवस्था तयार होते त्या अवस्थेमध्ये भगवान परमात्मा आमच्या समोर असतो. हा के सरसे ओढे, हा के सरसे ओढे, हा के सरसे ओढे, सरसे स्तंभ फोडी घालोनिया, स्तंभ फोडी घालोनिया, घालोनिया, ऐसे कृपावंत कोण, ऐसे कृपावंत कोण, ऐसे कृपावंत कोण, ऐसे कृपावंत कोण,
कृपावंत कोण माझे विठाई वाचून माझे विठाई वाचून ऐसे कृपावंत कोण माझे विठाई वाचून माझे विठाई हाके सरशी उडी हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. निस्ता नाव घ्या, नाही आला तर माझं पूर्ण ऍड्रेस त्या व्यक्तींना माहित आहे, मला फोन करून सांगा. नाही आला तर पण आपली हाक जो आहे ना, मनापासून त्या देवापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून आपल्याला अजूनपर्यंत देव दिसला नाही. आपण कुठं तर कमी पडतोय. फक्त काय करा महाराज, लागून या पाया करटाळी बोला. अहो पाया पडून सांगतो म्हणतात तुकोबराय. काय करा, हातानं टाळी वाजवा आणि तोंडानं रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा मंत्र रोज जप करा. नाही बीपी आणि शुगर कमी आला ना, मला विचारा. विठ्ठल नाम रोज जप करा. काही रोग असेल तर ते थांबणार नाहीत आपल्या देहामध्ये महाराज. एवढं शक्ती आहे आपल्या पोरासनी. आम्ही रोज म्हणतो का शाळा शिक, नीट अभ्यास कर. का हो, का बरं म्हणतो सांगा? तो कुठं तर मोठा व्यक्ती व्हावा, आपलं नाव रोशन व्हावं असं आपल्याला वाटत असते. त्याला चांगल्या पदावर आपण बघावं. अहो भजन शिकवा ना. अहो रोज गळ्यात माळा आहे ना माझ्या. भजन शिकल्यानंतर रोज गळ्यात माळा आहे हो. आपण शिकवतो का? ह्याच्या मागं लागलो आपण. कशाच्या? पैशाच्या. पैशाच्या मागं लागल्यानंतर आपल्याला कसं झालंय, मृगजळासारखं झालंय. हरिण डांबरी रस्त्यावरती पळत असते. हरिणाला असं दिसतंय की भरपूर पाणी आहे पुढं. ते पळतय 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 पळतय. किती पळल तेवढं पाणी पुढं पुढं सरकत असतंय उन्हामध्ये. आणि त्या वेळेला त्याचं प्राण कंठात येतंय. त्या वेळेला समजतंय की बाबा ते पाणी नाही, मृगजळ आहे. मग कळून काय? डोळं तर दिसत नाहीत. टाळ घेऊन उभा राहावं तर पाय गुडघं वाकल्यात, डोकं हलतंय, डोळं दिसत नाही, कंबर तेवढं वेळ 3 तास उभा राहायला चालत नाही. त्यावेळेला असं वाटतंय जीवन सगळं व्यर्थ गेला आपला. भजन केलो नाही, देवाचं नामचिंतन केलो नाही. सप्त्या खरा बाजूला सप्ताह होईत होता हो. मार म्हणायचं काही बोंब मारून सुद्धा उपयोग. जोपर्यंत आपल्या देहामध्ये शक्ती आहे महाराज, तोपर्यंतच भजन करायचं महाराज. ज्या अर्थी आपल्यात शक्ती आहे तोपर्यंतच हा देहाचा सुवर्ण करून घ्यायचा आहे. आणि भजन नाही केलो आणि आपण तसंच हाय तसंच राहिलो तर मग ते प्रेत म्हणून घ्यायची पाळी इत्या. नाव आपला राहीत नाही. तर आपण काय करायचं आपल्या हातातच आहे. देवानं कसलंही आपल्याला सुविधा दिले तो आपलं चित्त भंग करायला एवढं समजा तुम्ही. देव काय करल? आज आम्ही नामस्मरणाला बसलो, टंगदिशी मेसेज येईल, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड 5 लाख. मेसेज येईल. काय करू शकतोय देव? काही करू शकतोय. मेसेज येईल आपल्याला. मग काय वाटेल? 5 लाख क्रेडिट अकाउंटला. कशाला करतोय भजन? गेलं की चित्त तिथला संपला माणूस त्यो.
देव काही करू शकतोय. आपलं चित्त, आपलं वृत्ती बदलू नका. मला भले भले लोक सांगितले, तुमचं वृत्ती काय, तुम्ही करताय काय. मी TCS मधनं जॉब सोडलोय हा सर. मी बेंगळूरमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये 6 वर्ष काम केलेलं आहे ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. रिझाईन केली ती मी. कशासाठी? आमचा आजोबा वारले, महिना वारकरी होते. परंपरा चालवणारे कोण नाही म्हणून मी गावाकडे आलो. मी इथं हसन मुश्रीफ साहेबांच्या कारखान्यामध्ये IT मॅनेजर म्हणून आता 11 वर्ष झालं काम करतोय. मला लोक म्हणायचे, काय हो तुम्ही सॉफ्टवेअर शिकलाय आणि कीर्तन करत फिरताय. आज माझ्या रक्तात आहे ना, परंपरा आहे ना आमची, सोडत नाही महाराज. कुठंही कीर्तन असो आम्ही धावतो महाराज, दुसरं काही नाही. आमच्या गाडीवर बघा विठ्ठल आमचे जीवन लिहिलेलं आहे, दुसरं काही नाही महाराज. जे आम्ही कमवतो ना ते सगळं हित सोडून जाणार आहे. आणि जे आत्ता कमवा लागलोय हे फक्त आमच्यासाठी राखीव राहणार आहे. लक्षात ठेवा महाराज. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. माता माऊलींना एवढं कृपा करून विनंती आहे, स्वयंपाक करत असताना देवाचं चिंतन करत स्वयंपाक करावर का. ही खाणारी मंडळी आहे ना, हे भरकटलेली आहे. तुम्ही जरा शिवा देत केला भाकरी कुणाला, घरातल्या मालकाला शिवा देत भाकरी थापडला तर गावभर फिरून ही शिवा देणार आहे. आणि हरिपाठ करत जर करता तुम्ही थापडला ना, पुढच्या सप्त्याला इथं जागा मावणार नाही महाराज. जसं अन्न तसं बुद्धी महाराज. म्हणून देवानं काही देणार, आपलं चित्त चंचल करणार, आपल्याला इकडं तिकडं काही तर करून आपल्याला चित्त. आज खरं सांगू काय तुम्हाला, 1 महिना झाला मला ह्याने तारीख देऊन, आणि 1 महिन्यानंतर मला माहिती नव्हतं आज आमची गावाची यात्रा आहे. घरात पाहुणं मावणात, एवढं पाहुणं आल्यात. खरं भजन सुटलं नाही. माझं मोठं पण सांगत नाही, खरं मला माहितीच नव्हतं ना आज आमची यात्रा. हे तारीख धरल्यानंतर यात्रा आमची डिक्लेअर झाली. पाहुणं म्हणाली, आम्ही तुमच्या घराकडं, तुम्ही कीर्तनाला बसणार असलं तर बसा, नाहीतर आमचं हे रोजचं आहे हो. मार्च मध्ये एकही तारीख शिल्लक नाही महाराज माझ्याकडं. दिवसभर ड्युटी करायची आणि संध्याकाळी कीर्तनला जायचं. काय तर पूर्वजांचं पुण्याही आहे महाराज. आपण जर भजनात येऊन बसलो तर आमची पुढची पिढी भजनाला येणार बर का. आपण नाही आलो ते पुढची पिढी त्या मोठ्या हायवेनं पण जाणार नाही. या आतल्या रस्त्यानं नव्ह, मोठं तुमचा कोल्हापूरचा हायवे गेला की त्याच्यानं सुद्धा जाणार नाही. म्हणून लहान पोरासनी प्रवृत्त करा भजनासाठी. हा भजन सोपे नाही महाराज, हा भजन जीवनाचा उद्धार होणार आहे. आणि आता तर या कलियुगामध्ये एवढं गरज आहे, श्वास किती गरज आहे आपल्या देहाला, नामचिंतनाचं एवढं गरज आहे महाराज. आता हे AI टेक्नॉलॉजी आली, लोक खुळ्यागत झालेत साहेब. आता खुळ का, तोंडानं बोललं की मोबाईल मध्ये व्हायला लागलंय हो सगळं. अहो नवे नवे आपण काय विचार करतो त्याच नमुन्याची व्हिडिओ सगळं युट्यूब आणि फेसबुक मध्ये येतात. बघा तुम्ही दोघं जण बसा, फेसबुक ओपन करा आणि दोघं बी बोला, मला उद्या चप्पल घ्यायची आहेत, एवढं दोघं बोला. नाही 2 ते 3 मिनिटांमध्ये चप्पलची ऍड आली तर नाही आली तर मला विचारा, मी पण सॉफ्टवेअर इंजिनियरच आहे. अशी परिस्थितीमध्ये काय आपण करू शकतोय? काही करू शकत नाही. फक्त भगवंताकडे बघा, संतांच्या चरणाजवळ जावा. अखंड दया तुझी प्रीती, मद दे तयांची संगती, मग मी कमळापती तुझ भान. आजच्या कलियुगामध्ये कोणाला सवड आहे हो?
आईकडे बघायला सवडा आहे काय बाबाकडे बघायला सवडा आहे? ह्याच्यामध्ये तुम्ही भजनाला या म्हणताय, तुझं डोकं फिरलंय म्हणणार मला. आमच्या घरात पोरासनी वेळ द्यायला आमच्याकडे वेळ नाही, आणि भजनाला कधी यायचं आपण? ते वेळ आल्यावर तो आला आणि म्हटला चल. नाही नाही नाही, अजून काम आहे माझं म्हणणार आहे. एक क्षण सुद्धा सोडणार नाही महाराज. तर हे लक्षात घेऊया आपण. देवानं काही आपल्याला सुविधा दिल्या नाही दिल्या, देवानं चांगलं ठेवू दे वाईट ठेवू दे, ते आपली प्रारब्धाची भोग आहे महाराज. देवाकडे काही नाही आहे. ते जे आपण केलो ते आपल्याला आता भोगायला आलंय. फक्त काय करा, नाम चिंतनावर भर ठेवा. 100% तुमच्या जीवनामध्ये चांगली दिवस येणार महाराज, 100% येणार. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुःखित जणी जडो दिशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे मायेक पदार्थ, तेथे माझी अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर